मध्ये ओझरडे गावचे देखील 2 टीम आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यासोबत आपण पाहणार आहोत सुरूर गावच्या तर तब्बल 3 टीम या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आहेत. त्यामध्ये रणवीर असेल, त्यासोबत आपण पाहू शकतो शिवशक्ती सुरूर याही टुर्नामेंटमध्ये नोंद घेते. त्यासोबत आपण जर पाहिलं तर या टुर्नामेंटमध्ये निश्चित SPL सुरूर याही संघाचा दबदबा आहे आणि पहिली मॅच सुरुवात होते. नॉन स्ट्रायकिंग एंड बॅट्समन नेम प्लीज. पहिला बॉल 3, 2, 1 लेट. रिव्ह्यू नाहीये, फक्त वाईड साठी रिव्ह्यू आहे, नोंद घ्या. DRS फक्त वाईड साठी असेल, रनआउट साठी रिव्ह्यू नाहीये, सिंगल कॅमेरा आहे. अंपायरचा जर रिव्ह्यू असेल तर आपण मेन स्क्रीन वरती पाहूया. यस, थर्ड अंपायर मेन स्क्रीन वरती आकाश बुलुंगे सर, त्यांना विनंती आपण डिसिजन द्या. आकाश बुलुंगे सर, त्यांना विनंती आपण डिसिजन द्या. प्लेच्या ओव्हरमध्ये निश्चित किफायतशीर ओव्हर आहेत, परंतु बावधन संघाचा विचार केला तर बावधन संघाने देखील सावध सुरुवात केलेली आहे आणि ही महत्त्वपूर्ण मॅचमध्ये योगेशचं षटक डिलिव्हर करून झाले आणि आता डिस्कशन केलं जात आहे. डिस्कशन इज बेटर दॅन ॲडजस्टमेंट असं म्हटलं जातं आणि विचार विनिमय केल्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये स्वतः कॅप्टन मोहसिन यांनी स्वतःकडे बॉल ठेवला आहे. अर्थात या ओव्हरची धुरा सांभाळत असताना मोहसिन यांना आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची बाजू आता खुली झाली आहे कारण पॉवर प्ले संपल्यानं 2 ओव्हरचा पॉवर प्ले आहे आणि दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट आहेत आणि डीप लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण सजवण्यात येत आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. 5 षटकांची महत्वाची मॅच, मुकाबला जबरदस्त. यावेळेस डीप लॉंग ऑफ मध्ये गॅप मध्ये करारा स्ट्रोक. ये रास्ते है 4 के, मिलेंगे 4-4-4 चौकार. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवला होता, बॉडी पासून थोडा दूर होता. कॉपी बुक स्ट्रोक, इनसाइड आउटचा धमाका, येतोय चौकार. 13 धाव फलकावरती आणि सचिन यांचा विचार केला तर नावाप्रमाणे सचिन यांच्या नावाला साजेसा असणारा स्ट्रोक मैदानामध्ये इनसाइड आउट डीप लॉंग ऑफ फोडला, येतो चौकार. यावेळेस हाकूट टप्प्याचा बॉल होता, परंतु लाईन चांगली. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळाली आणि तो बॉल वरती मोठा हिट करण्याची संधी होती, परंतु तो हिट खेळू दिला नाहीये. एक तेरी वाली गेंद है तो एक मेरी वाली भी गेंद है. जबरदस्त आयोजन आपण पाहतोय, पहिली टुर्नामेंट. यावेळेस स्ट्रोक ऑन साइडला खेळलाय. काउ कॉर्नर रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल 1 बाउन्स फरार, सीमा पार, येतोय चौकार. ग्लोरियस बॅटिंग बाय सचिन अँड निलेश. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जाते आणि एक चांगली सुरुवात आहे आणि ते अर्ध काम झाल्यासारखं आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना, यावेळेस देखील इनसाइड आउट. वॉट शॉट यार, सचिन आज तुम छा गए हो गुरु. थोडासा अडथळा आहे, ऑब्स्टॅकल. एक छोटा खेळाडू, युवा खेळाडू, छोटा पॅकेट बडा धमाका. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती संधी, परंतु तब्बल 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन विकेट आणि या खेळाडूचं कौतुक होणं गरजेचं आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये जो खेळाडू आहे ना, अगदी 8 ते 10 वर्षांचा खेळाडू आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये हाईट छोटी परंतु फाईट मोठी आहे. 12 वर्षाचा युवा खेळाडू, यंग टॅलेंट. SPL सुरूर मध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलेलं आहे. सैफ मोकाशी. परों को खोले जमाना उडान देखता है, जमी पे बैठ के क्यों आसमान देखता है. आणि सैफ मोकाशी मैदानाच्या आतमध्ये संघासाठी निश्चित चांगली भूमिका बजावतोय. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश, ज्यांच्या बातमधून एक चौकार आलाय. यावेळेसचा स्ट्रोक ऑन साइडला, पाकवट रिजन मध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये जाणारा बॉल. 1 के 7 कहाडी आगे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ना, आणि आता मोहसिन यांना कमबॅक करावं लागेल.
कमबॅक करणं मोहसिन निश्चित जाणतात. अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे का चांगल्या लेनवरती बॉल डिलिव्हर करण्यासाठी जाणले जातात. बॉल बॉल देऊन सहकार्य करा. दुसरी ओव्हर आहे म्हणजे नवीन बॉल द्या. कमिटी आत्ताचा डिसिजन आत्ताच्या धावा डायरेक्ट बॉल बॅकवर्ड रिजन मध्ये गेलाय का? डायरेक्ट गेला ना. 2 रन टप्पे पुढून नाही गेला. डायरेक्ट गेलाय ना. 2 आहेत 2 एकच आहे. डायरेक्ट गेला. मला दिसलंच नाही बॉल. डायरेक्ट गेला ना. मग 2 धावा. कुठे कुठे डायरेक्ट पाठीमागे त्याच्या 2 ठेवले आपण. एकच ठेवला इकडे 2 ठेवले. मागाशी बॅट लागून आहे एक मागे. एक धाव आहे. आणि भिंतीला 2 धावा आहेत. हे नियम आपण यावेळेचा स्ट्रोक देखील हवेमध्ये खेळला आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीये त्या रिजन मध्ये. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चाललाय आणि पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनची 1 धाव अंकित होईल. जबरदस्त आणि देखणं आयोजन. स्पीडअप घ्या विनंती आहे. आज भरपूर मॅचेस आहेत आणि 2 सेमीफायनलला कोणते बॅडलाईट होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. यावेळी स्पीडअप बाई सरळ बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा बॉल डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग मध्ये मार्कवरती बॅकफुटवरती आले. कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कल मध्ये. एक सिंगल. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये. जबरदस्त मॅच चालू आहे. 5 षटकांची मॅच. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. त्यामध्ये सचिन यांचा विचार केला तर सचिन यांच्या बॅटमधून 2 चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. 2 चौकार आलेत. तर निलेश यांच्या बॅटमधून देखील त्या आज स्कोर बोर्डला खूप चांगल्या पद्धतीनं पुढे नेलेलं आहे बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेसचा बॉल टप्पा पडतोय आणि त्यानंतर थोडंसं स्पीड कमी. एक मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी संधी होती परंतु ती संधी फसली आणि त्यानंतर आलाय तो डॉट बॉल. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेसचा देखील बॉल ऑन साईडला खेळायचा आहे. आधी शॉट सिलेक्ट करून बसले आणि त्यानंतर तो बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये म्हणजे बॅट स्विंग लवकर झाली आणि त्यानंतर हळूवार पद्धतीने बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला आहे. इट्स अ डॉट बॉल. एक चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेस ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे का, परंतु त्या क्षेत्ररक्षकाला बीट करून झाडातून बॉल चाललाय. डिक्लेरेशन झोन मध्ये आहे की एक सिंगल डिक्लेरेशन झोन मधली धाव मिळेल. आणि जे स्ट्रोक सिलेक्ट केलेत ना निलेश यांनी ते बॅकवर्ड रिजन मध्ये केलेत. खूप चांगले स्ट्रोक खेळलेत परंतु एकच धाव देत आहेत. त्यांना मिड विकेट मध्येच खेळावं लागेल, काऊ कॉर्नरला खेळावं लागेल. बॅट स्विंग त्यांचा जो नॅचरल फ्लो आहे तो बदलावा लागेल. आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा शॉट मात्र आता संघासाठी खेळून उपयोगाचं नाहीये. यावेळेसचा स्ट्रोक चांगला आहे, गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. वन बाउन्स बॉल थांबवण्याचा प्रयत्न, फंबल, दिल गलती कर बैठा, चुकीला नाहीये माफी. एक से भले दो, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, यस नो वेट. आणि त्यानंतर मात्र एक खराब अंडरस्टँडिंग, विकेटचा दुजोरा. पहिला खेळाडू बॅक इन पवेलियन, सचिनला थांबावं लागेल. कॉल होता का, एक अंडरस्टँडिंग चुकलं आणि त्यानंतर सचिन यांनी घरटं सोडलं. एक चांगला थ्रो आला आणि थ्रो नंतर त्या नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सचिनला थांबावं लागेल. बिग विकेट डाऊन. 12th मॅन प्लीज, न्यू बॅटर नेम प्लीज. स्कोर बोर्ड वरती धावा आहेत टोटल. पावधन बी पूर्ण करते. 26 धावा, 3 षटकांच्या अखेरीस 26 धावा धावफलकावरती आहे. रन रेटचा विचार केला तर साधारण 8.5 ते 9चा रन रेट आपल्याला पाहिला मिळतो, परंतु तो रन रेट आता उंचावणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. सुरूरच्या ग्राउंडचा विचार केला ना तर फलंदाजांना प्रेमात पाडणारं ग्राउंड आहे. चला स्पीडअपली या मैदानाच्या आतमध्ये, मॅच पहिलीच चालू आहे अजून. बावधन बी आपल्याला विनंती आहे, अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अभी तो आगाज दिखाया है, अंजाम अभी बाकी है. ये तो बस ट्रेलर है, पूरा पिक्चर अभी बाकी है. हा आगाज आहे, अंजाम काय असणार आहे, कारण अनेक 16 टीम्स, ज्या टीम्स निश्चित अल्पावधीमध्ये परिचित झालेत आणि त्या टीमचा दिमागदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. रणवीर स्पोर्ट्स क्लब वर्सेस बावधन बी अशी मॅच आहे. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतो. ओव्हर द विकेट, ओव्हर नंबर 4, षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहेत अर्थात योगेश. यावेळेसचा स्ट्रोक ऑन साईडला खेळायचा, टप्पा पडल्यानंतर तो हलकासा उसळला आणि त्यानंतर त्रिफळाचीत फलंदाज होतोय गोल्डन डक. पहिल्याच बॉल वरती पहिली विकेट आलेली आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना गोल्डन डकचा शिकार झालाय खेळाडू. पहिला बॉल फेस करत असताना या खेळाडूला विकेटला सामोरं जावं लागतं आणि त्यानंतर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड जैसे ते 26 रन्स आर ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या बॉल वरती विकेट आपल्याला योगेश यांच्या माध्यमातून. का स्ट्राईक बॉलर आहे हे सांगितलं योगेश यांनी, कारण ज्या पद्धतीनं 2 ओव्हर जो खेळाडू संघामध्ये डिलिव्हर करतो तो स्ट्राईक बॉलर आहे आणि एक चांगला टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. त्यासोबत आपण पाहतो अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. लिजंड खेळाडू देखील आपण पाहतो, इब्बू बागवान यांची उपस्थिती आहे, मनापासून स्वागत आहे. त्यासोबत आपण जर पाहिलं तर वाडी 11 संघाचे असतील किंवा वाई तालुक्यासाठी अक्षय भोसले यांची देखील उपस्थिती आहे, मनापासून स्वागत आहे. त्यासोबत पंकज सर हे देखील उपस्थित आहेत. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक मोठे खेळाडू, दिग्गज खेळाडू आज आपल्याला खेळत असताना पाहिला मिळतील. हा बॉल टप्पा पडतोय, बाहेरच्या बाजूला वळण घेत असताना बॉल पाहिला मिळतोय, डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये. आणि ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगला क्षेत्ररक्षण, एक सिंगल वाचवली तेजस चव्हाण. एक एक धाव महत्वाची आहे. बूंद बूंद से भरता है सागर, ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर हा देखना 16 साकार होत असतो. पहा एक एक धाव किती महत्वाची आहे हे सांगितलंय क्षेत्ररक्षणात करत असताना. यावेळेस फ्रंट फूट वरती आले, बॉलला फक्त दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक येतोय त्या रिजन मध्ये, 2 धावांचा कॉल मिळतोय. मॅचवर क्रिकेट पाहिलं मिळालं, 2 धावा कंप्लीट.
काही वेळेस पहा बाय पॉईंट रिजनमध्ये हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. निलेश माने यांचं सेन्सिबल खेळ पाहतोय. नॉ स्ट्रायकिंग एंडला संधी, परंतु 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन विकेट, स्ट्राईक रोटेशन पाहिलं मी ते. पहा अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ह्या मॅचेस आहेत आणि सर्वांना विनंती आहे इथून पुढच्या सगळ्या खेळाडूंना खेळाडू प्रॉपर किटमध्ये असणं गरजेचं आहे. असोसिएशन अंतर्गत अर्थात निलेश सर यांचे सगळे नियम तुम्हाला माहिती आहेत. प्रॉपर किटमध्ये खेळाडू असणं गरजेचं आहे. शूज कंपल्सरी आहे मैदानाच्या आतमध्ये येत असताना. प्रॉपर किटमध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे. त्यासोबत मैदानाच्या आतमध्ये कोणतीही शिबिगाळ किंवा कोणतेही गैरवर्तन चालणार नाही आहे. इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये गार्ड तुम्ही करू शकत नाही, अन्यथा संघाला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. तुम्ही सगळं गार्ड वगैरे काय असेल ना किट ते संपूर्ण बाहेरच करायचं आहे. त्यासोबत मैदान हा क्रिकेटचा खऱ्या अर्थाने देव आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कुठलंही धूम्रपान किंवा कसलंही व्यसन करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला 11 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हे संपूर्ण नियम आहेत, स्ट्रिक्ट नियम इथून पुढे फॉलो केले जातील. अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आपण जर पाहिलं ना 33 धावा धावफलकावरती आणि खऱ्या अर्थानं वाई शहराची देखील एक खतखत होती की गाववाईज क्रिकेटमध्ये आम्हाला संधी नाही आहे, परंतु अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून निश्चितपणानं संपूर्ण सगळ्यांना खेळवण्याचा एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक चांगली संधी आणि एक चांगला प्लॅटफॉर्म उपस्थित करून दिलेला आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवरती छोटा पॅकेट बडा धमाका, सैफ मोकाशी एक यंग टॅलेंट आणि हे असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड बॉलर, पहिलाच बॉल पहा टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय आणि डॉट बॉल पहिला मिळालाय, एक निर्धाव बॉल. लेफ्ट हँडेड बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर सैफ मोकाशी यांची एक चांगली बॉलिंग पाहायला मिळते. या खेळाडूसाठी निश्चित पहा जहा शौक जिंदा होते नवा उम्र बिहार जाती है आणि इथे शौक जिंदा ठेवलाय. सैफ मोकाशी एक वाघाचं काळीज घेऊन मैदानाच्या आतमध्ये ओपन क्रिकेटमध्ये असोसिएशनच्या अंतर्गत खेळत असताना एक चांगला प्रयत्न आणि एक आपण पाहू शकतो एक चांगला उभारी घेणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पोरोंको खोले जमाना उडान देखता है, जमी पे बैठ के किंवा आसमान देखता है आणि पहिला बॉल डॉट देखील हाताळलाय. लाजवाब गोलंदाजी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट साठी. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला स्ट्रोक खेळा. टप्प्याचा बॉल होता, मिड विकेटच्या पलीकडे बॉल फरार, सीमा रेषेच्या पलीकडे जाणारा देखना हाय अँड हँडसम दर्जेदार षटकार. कृष्णा बॉलिंग ट्रॅक बॅटिंग ट्रॅक वरती आहे तर सैफ बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. सैफ यांचा विचार केला तर पहिला बॉल खूप चांगला हाताळलाय. स्कोरबोर्ड वरती तब्बल धावा लागलेल्या आहेत, 39 धावा आणि कॅप्टनला निश्चित मानलं पाहिजे कारण कॅप्टन या ठिकाणी सैफ वरती विश्वास ठेवलाय. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर षटकार जरी आला तरी सुद्धा त्या खेळाडूच्या पाठीवरती हात ठेवलाय. पाठीवरती निश्चित कौतुकाची ताप खेळाडूंना निश्चित चांगल्या पद्धतीचा कॉन्फिडन्स देत असते. यावेळेस परफेक्ट मिडल केलाय, समोर खेळलाय, ऑन दी राईज डाऊन दी ग्राउंड, डीप लॉंग ऑनच्या पलीकडे कृष्णाचा बहारदार अंदाज, 2 बॅक टू बॅक हिट आणि ते फलंदाजाला करतायत सुपर हिट.
यावेळेस बॉल चांगला ठेवलाय, आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल. त्यानंतर एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल झाल्यानंतर 1 से भले 2. तब्बल 11 वर्षाचा खेळाडू आहे आणि 11 वर्षाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रणवीर सुरूर साठी खूप चांगली भूमिका बजावतोय. हाईट छोटी, फाईट मोठी. .48 48. हो, यावेळेस बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येईल का? संधी तर उपलब्ध करून दिली आहे, परंतु पहा एक चांगला बॉल पहिला मिळाला. 2 धावांचा कॉल आहे, परंतु सैफ इथं पहा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जबरदस्त बॉल. डबल माइंड झाले कृष्णा देखील. 2 षटकार जरूर खेळले, परंतु या बॉलवरती अगदी कृष्णा यांना निश्चित विचार करायला भाग पाडले. या बॉलवरती सैफ यांनी खूप चांगला बॉल हाताळलाय. डॉट 2 धावा धावफलकावरती. संधी उपलब्ध करून दिली होती. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आउटसाइड दी लेग स्टंप. ये नहीं है, ये नहीं है, ये दोबारा डालनी पडेगी. लेफ्ट साइडच्या बाहेर जर आपण पाहिलं तर आणि एका धावेच्या साथीनं बावधन बी पूर्ण करतोय. 50 धावा. 50 रन्स आर ऑन द बोर्ड. टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जाईल. पंच कळवतील डिक्लेअर सिंगल धावफलकावरती ऍड केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती 2 धाव्यांच्या मदतीनं धावफलकावरती लागतायत 52 धावा. भिंतीला 2 धावा आहेत, नोंद घ्या. 52 धावा धावफलकावरती. 30 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष ठेवण्यात येते रणवीर स्पोर्ट्स क्लब या संघाच्या समोर. हाय क्लासिकल हा एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय. पहा, नोंद घ्या, जे स्टँड आहे त्या स्टँडला जरी बॉल लागला तरी 2 धावा आहेत. समोरच्या बाजूला जर स्टँड वरती बॉल डायरेक्ट आदळला तर षटकार दिला जाईल. समोरच्या बाजूचं जे कॅमेरा स्टँड आहे किंवा तो पोल आहे आणि निलेश सर भोसले यांच्याकडून युवा टॅलेंट, यंग टॅलेंटला तब्बल 101 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी पहा या ओव्हरसाठी. निलेश माने यांच्याकडून 101 रुपयांचा कॅश प्राइज पहा. समोरच्या टीम परस्पर विरोधी टीम आहे, परंतु निलेश माने यांनी सांगितलं की एक चांगला गोलंदाज आणि या गोलंदाजाला निश्चित कौतुकाची थाप आणि ती कौतुकाची महत्वाची आहे. स्टँडला जरी बॉल लागला तरी 2 धावा आहेत डिक्लेरेशन झोन मध्ये मिड विकेटच्या. चला स्पीडअप घ्या. टीम बावधन आपल्याला विनंती, क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला बॅट्समन आणि प्लेइंग 11 आपल्याला विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. 53 धावांचं लक्ष आणि हे 53 धावांचं महत्वपूर्ण लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जर विचार केला तर बावधन भीचा तगडा संघ, तर दुसऱ्या बाजूला रणवीर स्पोर्ट्स हाही एक जबरदस्त संघ आणि या 2 संघांमधलं प्रचंड मोठं घमासान. निलेश माने यांच्याकडून निश्चित कौतुकाची थाप दिली गेली. 101 रुपयांचा कॅश प्राइज सैफ मोकाशी यांच्यासाठी. खूप चांगली बॉलिंग त्यांनी हाताळली शेवटच्या ओव्हरमध्ये
आणि आपल्या संघासाठी एक चांगला बॉलर म्हणून, स्ट्राईक बॉलर म्हणून येणाऱ्या काळामध्ये या खेळाडूला आपण पाहूया. आणि त्याचप्रमाणे सैफ मोकाशी यांच्यासाठी अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनचे सर्वेसर्वा अर्थात निलेश भोसले यांच्याकडून तब्बल 555 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. पहा, अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनने हे दिलंय आपल्याला. नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील येणाऱ्या काळामध्ये. एक यंग खेळाडू निश्चित वाई सिटीतून आलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या ज्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं ना, बुमरा सारखा एक नवोदित खेळाडू पाहायला मिळाला. या टुर्नामेंटमध्ये आपल्याला सैफ सारखा खेळाडू मिळालाय. आणि अनेक खेळाडू निश्चित ज्या पद्धतीने आपण पाहतो अनेक गावांना एकत्र करून देखील त्या टीम देखील पाहायला मिळतील. त्यासोबत वाई सिटीच्या टीमला गाववाई संघांमध्ये खेळता येत नव्हतं, परंतु या संपूर्ण वाई तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून वाई सिटीच्या खेळाडूंना देखील खेळण्यासाठी एक चांगला पर्याय, एक चांगली संधी, एक चांगला प्लॅटफॉर्म पाहायला मिळतोय. चला मॅच स्टार्ट ठेवा. आणि पहा, निलेश भोसले यांच्या माध्यमातून 555 रुपयांचा कॅश, 500 रुपयांचा कॅश प्राइज अर्थात सैफ मोकाशी यांच्यासाठी, आणि ते गुगल पे द्वारे जमा झालेला आहे. मनापासून धन्यवाद. रणवीर स्पोर्ट्स बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. कुलदीप पवार यांचं खूप चांगलं सहकार्य आपण पाहतोय. पहिल्या मॅचमध्ये अंपायर म्हणून भूमिका बजावत आहेत. आणि त्यासोबतच राज कोळी यांनी देखील खूप चांगलं सहकार्य पाहायला मिळते. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये 53 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडीच तैनात होते. एका बाजूला आपण जर पाहिलं रणवीर स्पोर्ट्स क्लब सुरूर संघासाठी मोहसिन आहेत आणि मोहसिन यांच्यासोबत सागर, या दोघांची जोडी दाखल झालेली आहे. कुलदीप सर, विनंती आहे मुख्य पंचांच्या भूमिकेत एवढी इनिंग आपण सहकार्य करा. गावचं म्हणलं की इब्बू सर आहेत की. इब्बू सर, आपल्याला मनापासून विनंती आहे मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण या इनिंगसाठी सहकार्य करा. इब्बू सर अर्थात लिजेंड क्रिकेट, ज्यांनी मात्र वाई तालुक्याचं क्रिकेट असेल किंवा संपूर्ण पॅकर्स असेल अनेक मोठ्या टुर्नामेंटमध्ये इब्बू सरांच्या माध्यमातून भूमिका बजावली. आणि आज देखील या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आयकॉन म्हणून भूमिका बजावत असताना हे खेळाडू पाहायला मिळतात. परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ओळख आहे.
आणि मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जर आपण पाहिलं तर मोहसिन आहेत, त्यांच्या सोबतीला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सागर आहेत. खेळायची हिशोबाने आला का नाही शुभ्या बॉलर कोणी बॉलरचं नाव काय रे बॉलरचं नाव काय बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती भिकू यादव पहिला मिळत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेटसाठी. तर बॅटिंग मार्कवरती जर विचार केला तर मोहसिन आणि त्यांच्यासोबत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सागर, या दोघांची जोडी. भिकू यादव बॉलिंग ट्रॅकवरती आहेत, स्ट्राईक बॉलर आहेत. बावधन बी संघासाठी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 मध्ये आलेले आहेत. पहिला बॉल 3-1 लेट्स प्ले. 53 धावांचं लक्ष. यावेळेस बॅकफूट वरती आले, कट केलाय, चांगला स्ट्रोक आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक पॉइंट रिजन मध्ये कव्हरला बॉल फील्ड केला, एक सिंगल कंप्लीट केली आहे. आणि पहिल्या बॉलवरती सिंगल कंप्लीट करून श्री गणेशा केलेला आहे धाव फलकाचा. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं ना आता इथून पुढं, तर इथे डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मिडविक विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणि पॉवर प्लेचं पहिलीच ओव्हर मैदानामध्ये आपल्याला पाहिलं मी ते. बॉलिंग ट्रॅकवरती भिकू आहेत आणि यावेळेचा स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येईल का? 2 क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. कॅच मिस. डायरेक्ट सनलाईट डोळ्यावरती येऊ शकते अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल कंप्लीट केलेले आहे. एक अवघड कॅच होता, परंतु एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना असे कॅच देखील तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. शाळेतल्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, तुम्ही कव्हर रिजन मध्ये बसलाय ना झाडाखाली, आपण बाहेर जाऊन सहकार्य करा. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलाय तुम्ही. यावेळेस त्याच रिजन मध्ये स्ट्रोक खेळलाय आणि बॉल येतोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चौकार. डायरेक्ट कंपाऊंडच्या आतमध्ये बॉल पडलाय, चौकार येतोय. त्या रिजन मध्ये आता बॉल आलेला आहे. शाळेतली मुलं आपल्याला विनंती आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा, कारण तिथे एखादा जरी कॅच मिस झाला तरी सुद्धा खूप मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. फेअर क्रिकेट आणि खेळाडूंना सहकार्य करायचे. एक सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाते. एक जबरदस्त आयोजन अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत SPL सुरूर आयोजित भव्य क्रिकेटचा महारण संग्राम. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल उसवला. 3 क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. 2 धावांचा कॉल मिळालाय. डेंजर एंडला मोहसिन आहे, परंतु 2 धावा मिळाल्या. जबरदस्त स्ट्रोक पहिला मिळतोय आणि 2 धावांच्या मदतीनं स्कोर बोर्ड वरती 9 धावा. 9 रन्स आर ऑन द बोर्ड. भिकू यादव बॉलिंग ट्रॅक वरती बावधन बी संघासाठी पहिला मिळत आहेत. एक प्रचंड मोठं घमासान आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. यावेळेस पहा लेग स्टिकच्या बाहेरून बॉल चाललाय. नो डाऊट इब्बू सर यांच्या माध्यमातून इशारा येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेरून बॉल गेलाय आणि व्हाईट बॉल येतोय. 10 धावा धावफलकावरती. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, क्रिकेटचा देव, आपल्या सर्वांचा देव, ज्यानं मात्र क्रिकेटचा सुवर्ण काळ भारतामध्ये प्रस्थापित केला. हो याही वेळेस लगातारचा दुसरा 30 लाईन आणि त्याच लाईनवरून बॉल फरार होतोय. व्हाईट बॉल येतोय. लगातारचे 2 बॉल एक्स्ट्रा धावा धावफलकावरती ऍड केलेले आहेत. एक चांगल्या उत्साहामध्ये हे वातावरणामध्ये आपल्याला संपूर्ण स्पर्धा पाहायला मिळत आहेत. आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो लीज या ठिकाणी यावेळेस स्ट्रोक फसलाय. बॉलची एज घेतल्यानंतर बॅकवर्ड रिजनमध्ये बॉलला फील्ड केले गेले. थांबवले, एक सिंगल थांबवली आणि डॉट बॉलच्या साथीनं ओव्हर नंबर फर्स्ट पहिली संपली. आणि पहिल्याच ओव्हरच्या अखेरीस 12 धावा, 12 रन्स आर 11 धावा धावफलकावरती. 11 रन्स आर ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट.
एक चांगला स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय आतापर्यंत रणवीर सुरूर या संघाचा, कारण 11चा रन रेट निश्चित चांगला आहे. अभी तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. ये तो बस ट्रेलर है, पूरा पिक्चर अभी बाकी है. हा आगाज आहे, अंजाम आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शाळेच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपण मैदानाच्या आतमध्ये मॅच पाहायला थांबू नका. मुलं आपल्याला विनंती आहे, बाउंड्री रोपच्या बाहेर थांबा. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपण पाहू शकतो षटक क्रमांक 2 मध्ये. विनोद पिसाळ बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. यावेळेसचा पहिलाच बॉल विनोद यांचा, गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑन वरून लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि इथं दिल गलती कर बैठा अब गुरु, चुकीला नाहीये माफी. ये रास्ते है 4 के, मिलेंगे 4-4-4 चौकार. गॅप मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला, चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष हा मान कोई नहीं होता. जब तक ना पडे हथोड़ी के घाव, पत्थर भी हा भगवान नहीं होता. याही वेळेचा बॉल आउटफील्ड फास्ट. ओहो हो, काय दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे. लगातारचे 2 बॉल सीमारेषा पार फरार. येतोय चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. गाडी गाडी काढून सहकार्य करा. सिटी डिलक्स ज्यांची कुणाची आहे. सागर बॅटिंग मार्क वरती आहेत आणि समोर विनोद अर्थात मिस्त्री या नावाने परिचित आहेत, परंतु आता विनोद यांना कमबॅक करावं लागेल. यावेळेचा बॉल देखील हो हो, हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर पाहिला मिळालं. 1 बाउन्स तो बॉल फील्ड केला गेला. एक सिंगल कंप्लीट केली जाते. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर क्रिकेटवरती प्रेम करणारे अनेक खेळाडू वर्ग आणि अनेक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि ज्यांनी KPL खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केले ते आमचे परम मित्र अक्षय पोळ यांची देखील उपस्थिती आहे. मनापासून स्वागत. आणि त्यांना स्वागताचा एक जबरदस्त धमाका मोहसिन यांच्या बॅटमधून. 1 बाउन्स बॉल सीमा पार, येतोय चौकार. चौकाराच्या मदतीनं याही वेळेचा बॉल आडवा बॅटनं ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट रिजन मध्ये. बॉलला फील्ड केल्याचा प्रयत्न, 2 धावांचा कॉल. डेंजर एंडला फलंदाज आहे, परंतु 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश. आणि मॅच आता तापायला लागलेली आहे. पहिलीच मॅच, जबरदस्त मॅच. 25 धावा तब्बल धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरी ओव्हर प्रगतीपथावरती. 25 रन्स अराउंड द बोट, राऊंड द विकेट. यावेळेचा बॉल खूप चांगला बॉल बॅट फ्लो मधून निघून गेला. इट्स अ डॉट बॉल. अगदी बॅटच्या फ्लो मधून बॉल निघून गेलाय आणि हा डॉट बॉल आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. मॅच तापत चालली आहे. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो आज ही पता चलने वाला है, वो कल भी पता चलने वाला है. 25 रन्स अराउंड द स्कोर बोर्ड. प्रसन्न राजपुरे यांची देखील उपस्थिती, मनापासून स्वागत. गणेश दिंबळे यांचे हे देखील उपस्थित झालेले आहेत अंपायर म्हणून. त्यांना आपण निश्चित या टुर्नामेंट मध्ये पाहणार आहोत. $25 रन्स आर ऑन द बोर्ड. 25 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑनलाईन जुळलेले सर्व प्रेक्षक. 4 चौके 1 टुडी 14 3 चौके 2 आणि 1 सिंगल डबल आणि 1 सिंगल किती 4 4 3 12 2 14 आणि 1 15 15 आणि 26 धावा व्हायला पाहिजेत ना. 16 आणि 15 झाले. अरे 15 आणि 11 धावा झाल्या ना. 15 आणि 11 26 धावा झाल्या टोटल. हा 26
स्कोर कार्ड वरती करेक्शन करूया आपण. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 रन्स आर ऑन द बोट. 53 धावांचं लक्ष. बॉलिंग ट्रॅकवरती निलेश माने कॅप्टन. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळलाय. वन बाउन्स स्ट्रोक थांबवण्याचा प्रयत्न. 38 सर्कल मध्ये बॉल फील्ड केला गेलाय आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय आता कॅप्टन आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. स्वतःवरती विश्वास ठेवलाय आणि तू कमबॅक करावं लागेल. निश्चितपणानं पहिल्या 2 ओव्हर महागड्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये निलेशांना विकेटच्या शोधामध्ये असणं गरजेचं आहे कारण एक सलामीची जोडी. हो रिवर्स अटेम्प्टच्या पवित्र्यामध्ये आले. सीधी उंगली सीधे निकलती है तो टेडी करने की क्या जरूरत है. डॉट बॉल. मैदानामध्ये मॅच इंटरेस्टिंग होते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय अगदी राईट हँडेड बॅट्समनच्या पवित्र्यातून लेफ्ट हँडेडच्या पवित्र्यात आले आणि त्यानंतर चालाक निलेश माने यांनी निश्चित चांगला बॉल हाताळलाय कारण ज्या पद्धतीने लेफ्ट हँडेड बॉलर आहेत आणि दोन्ही बाजूला बॉल टर्न करू शकतात आणि ही खासियत आहे त्यांची. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप बॉल आहे. फक्त दिशा दाखवली आहे. वन बाउन्स बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न परंतु बॉल फरार होतोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. होम ग्राउंड आणि होम ग्राउंड वरती चांगली बॅटिंग पाहिला मी ते. 31 रन्स आर ऑन द बोर्ड. मिसफील्ड निश्चित आठवत असेल आतापर्यंत 3 चौकार तरी मिसफील्डनं बावधन संघाचे आलेत आणि ते चौकार निश्चित महागात पडू शकतात. हो ही लाईन चांगली आहे. आउटसाइड ऑफ स्टंप स्वीपचा प्रयत्न होता परंतु स्वीपचा प्रयत्न फसला आणि डॉट बॉल येतोय. कमबॅक एक तेरी एक मेरी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर. लाजवाब स्ट्रोक यार. एक्स्ट्रा कव्हर एक्स्ट्रा पॉवर. गॅप मधून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे फरार. येतोय चौकार. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय आणि गोट्या यांच्यासाठी 101 रुपयांचा कॅश प्राइज. नियोजनाचे बादशाह विक्रम चव्हाण अर्थात रसल यांच्याकडून षटकार खेळला तर गोट्या यांना 101 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. इथून पुढे कमिटीचा नियम आहे. सर्वप्रथम कॅश प्राइज जमा केलं जाईल आणि त्यानंतरच प्राइज पुकारलं जाईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेचा बॉल देखील एक्स्ट्रा कव्हरलाच खेळलाय. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये परंतु क्षेत्ररक्षण एफर्ट चांगले. लगातारचे 2 बॉल सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार. मोहसिन सेट ऑन फायर. तब्बल 39 धावा धाव फलकावरती. 39 रन्स आर ऑन द बोर्ड. येणारे 12 बॉल आणि 14ची गरज. मॅच अजूनही जिवंत आहे. मॅच अजूनही ऑन आहे. मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी करणाऱ्या टीमला विकेटच्या शोधामध्ये असणं गरजेचं आहे. मॅच या ओव्हरवरती संपूर्ण डिपेंड आहे. या ओव्हरमध्ये जर चांगली बॉलिंग झाली तर बावधन बी पुन्हा मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. अजूनही दोन्ही संघांसाठी मॅच जिवंत आहे. जबरदस्त मॅच. इच्छाशक्ती असते तिथं मार्ग सापडतो असं म्हटलं जातं. ज्या शौक जिंदा होते वहा उम्र भी हार जाती है. आपण पाहिलंय सैफ यांची ओव्हर आठवली ना तर निश्चित एका बाजूला सैफ यांनी देखील प्रभावित केला या अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. नवीन खेळाडू उजेडत येत असताना पाहायला मिळत आहेत. बॉलर नेम प्लीज. सचिन मला वाटतं अमोल सर आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. या ओव्हरवरती संपूर्ण सामन्याची दिशा अवलंबून आहे. 12 बॉल आणि 14ची गरज. मॅच कुणाच्या दिशेने झुकेल हे पाहायचंय. बॅटिंग ट्रॅक वरती सागर आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये सगळे खेळाडू. 38 सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर. डीप लॉंग ऑफ. डीप लॉंग ऑन. डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. जबरदस्त मॅच. ओव्हर नंबर 4 अमोल. हो पहिल्याच बॉल वरती अपील केलं परंतु डॉट बॉल येतोय
आणि या डॉट बॉल नंतर देखील मॅच मध्ये इंटरेस्ट वाढतोय. या डॉट बॉलला देखील प्रतिसाद मिळतोय टाळ्यांचा बावधन संघाच्या माध्यमातून, कारण माहिती आहे एक एक डॉट बॉल देखील महत्वाचा आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका चांगल्या स्ट्राईक रेटनं निश्चित आपण पाहू शकतो रणवीर सुरूर हा संघ पुढे आहे, परंतु या ओव्हरवरती संपूर्ण सामना डिपेंड आहे. व्हॉट अ मॅच, मॅच तापली आहे. याही वेळेसचा बॉल आपण जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप +1 अशा टोटल 2 धावा ऍड केल्या जात आहेत. म्हणजे आता समीकरणामध्ये बदल. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये बनवायच्या 12 धावा. एक्स्ट्रा धावा वाचवणं गरजेचं आहे बावधन संघाला. हो यावेळेसचा बॉल चांगला आहे, फक्त दिशा दाखवली, प्लेस केलाय, एक सिंगल तर कंप्लीट केली, मिसफील्ड झाली आणि मिसफील्ड नंतर देखील एकाच धावेवरती थांबवलं जात आहे. मॅच ऑन आहे, मॅच अगदी तगडी चालू आहे. जबरदस्त मॅच, शेवटच्या चेंडूवरती पर्यंत रंगणारी मॅच आहे का हे पाहिजे. 10 बॉल आणि 11ची गरज. मिसफील्डच्या धावा बावधन संघाला अजूनही आठवत असतील. हो यावेळेस चांगली लाईन, जबरदस्त बॅकफुट वरती आले, बॅटच्या फ्लो मधून बॉल निघून गेलाय. डॉट बॉल आहे, बॅकफुटला आले आणि बॅटच्या फ्लो मधून बॉल निघून गेलाय. 9 बॉल आणि 10ची गरज, 11ची गरज आहे का, 9 बॉल आणि 11ची गरज. जबरदस्त मॅच आहे. जिंदगी का रास्ता आसान कभी नहीं होता, बिना संघर्ष हा मान कोई नहीं होता, जब तक ना पडे हातोडी के घाव पत्थर भी आ भगवान नहीं होता. ओहो पुन्हा एकदा लाईन चांगली, डॉट बॉल, बॉडीच्या दूरवरती बॉल ठेवलाय, खूप चांगला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. बॅटच्या फ्लो मधून बॉल निघतोय. जबरदस्त मॅच आणि जबरदस्त मॅच मधला इंटरेस्ट वाढवणारी ओव्हर. अमोल यांनी सांगितलंय सहजासहजी मॅच मी सोडणार नाहीये. एक मिनिट मॅच थांबवा, शाळा सुटली, सगळे खेळाडू चला. विद्यार्थ्यांना विनंती आहे लगेच आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जावा, बाउंड्री लाईनच्या बाहेर जावा, सगळ्यांना विनंती आहे. महत्वाची मॅच चालू आहे. पहिलीच मॅच, जबरदस्त मॅच पाहिल्या मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा. या टुर्नामेंटच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर अमोल सोनावणे सर यांची देखील उपस्थिती आहे, अजय सपोनिशी देखील उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आपलं. चला मॅच स्टार्ट होईल. राईट आर्म अराउंड द विकेट. नेक्स्ट बॉल, काही वेळेचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल वेल लिफ्ट केला. त्यानंतर अमोल यांची एक स्ट्रॅटेजी आहे, बॉडीच्या दूरवरती पासून किंवा रडारच्या बाहेर बॉल ठेवले जात आहेत आणि एक आतापर्यंत सफल स्ट्रॅटेजी पाहिला मी ते. समोर जर पाहिलं तर इनफॉर्म बॅटर आहेत जरूर. यावेळेस स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, डाऊन दी बॉल, कृष्णा पकडली कॅच. मॅच में ट्विस्ट. आणि जे प्रेडिक्शन आपण पाहिलं ना ते प्रेडिक्शन निश्चित आपल्याला पाहिलं मिळतंय. विकेट येते.
पहा इक्वेशन आपण मांडूया नव्याने. येणारे 7 बॉल आणि 10ची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. जो खेळाडू हिरो असतो ना तो खेळाडू क्रिकेटमध्ये विलन देखील होऊ शकतो एका बॉल मध्ये. हे आपण पाहिले कारण पहिल्या 3 ओव्हर पर्यंत पूर्णपणे मोमेंटम आहे ना तो सुरूर संघाकडे होता. परंतु आता मोमेंटम शिफ्ट झालाय का? निश्चित झालाय. अमोल यांच्या ओव्हरनं मॅच मध्ये जान आणली आहे, जिवंत केली आहे मॅच. राईट आर्म अराउंड द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेस ये कहाणी नाही जमेगी. डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट निश्चित वाढलाय आणि आता नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आता स्ट्राईक वरती असेल जो फॉर्म मध्ये आहे किंवा जो खेळाडू पुरेपूर सेट आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायच्या तिथून पुढे 10 धावा. येणारे 6 बॉल आणि 10 धावांची गरज. जबरदस्त मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येताच जमविश आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला एष्टी रक्षक तुझा उधळण्यात डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. हुकला तर संपला. 6 बॉल आणि 10ची गरज. हे जग पराभूत झाल्यानंतर दुसरी संधी देत नाही. याही टुर्नामेंट मध्ये दुसरी संधी नाहीये. अभी नहीं तो कभी नहीं. आज की शाम किसके नाम. ही मॅच कुणाकडे असेल. 6 बॉल आणि 10ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती विनोद अर्थात मिस्त्री नावाने परिचित आहेत आणि पर्सनल स्पेल. लास्ट ओव्हर. यावेळेचा पहिलाच बॉल डॉट बॉल. हो मॅच मध्ये ट्विस्ट. हो मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. 5 बॉल आणि 10ची गरज आहे. पहा प्रचंड धाकधूक वाढली आहे या मॅच मध्ये. हो याही वेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. विनोद पिसाळ हिरो होऊ शकतील का? समोर योगेश यांना देखील संधी आहे संघासाठी हिरो बनण्यासाठी. सेल्फ आउट. राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेस समोरच्या दिशेने खेळायचे तर रक्षक आहेत. बॉलला फील करण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती थांबवलंय. मॅच मध्ये ट्विस्ट येतोय. मॅच मध्ये जान आली आहे आणि या ठिकाणी विनोद पिसाळ यांनी आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. 3 बॉल आणि 8ची गरज आहे. 3 बॉल 8ची गरज. एक बिग हिट. मॅच मध्ये पुन्हा सुरूर संघ येऊ शकतो. एक डॉट बॉल. मॅच अवघड जाऊ होऊ शकते. यावेळेसचा स्ट्रोक चांगला आहे. करारा फटका. 1 बाउन्स बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. फरार. मॅच ऑन. जबरदस्त मॅच आणि जबरदस्त मॅच मधला मागणी तसा पुरवठा. डिमांड तसा सप्लाय. चौकारानं मोमेंटम शिफ्ट. 2 बॉल आणि 4ची गरज. व्हॉट अ मॅच यार. आउटस्टँडिंग मॅच. होम ग्राउंडची मॅच आणि या ठिकाणी प्राइज आलेले आहे. पहा पसरणी गावचे लिजंड क्रिकेटर ज्यांनी पसरणी गावचं क्रिकेट निश्चित पुढे नेले असे राजू शिर्के यांच्या माध्यमातून जर समजा विनोद मिस्त्री यांनी मॅच जिंकवली तर 500 रुपयांचा कॅश प्राइज राजू शेठ शिर्के यांच्याकडून असणार आहे. जबरदस्त मॅच आहे. या चौकारानं मॅच मध्ये ट्विस्ट येतोय. 2 बॉल आणि 4ची गरज
आणि शाहिद यांच्या चौकारासाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज आले कॅप्टनच्या माध्यमातून. 2 बॉल 4ची गरज, हा इम्पॉर्टंट बॉल. कुटुंबाचा बॉल ऑन साइडला खेळायचे तर रक्षक आहे त्या रिजन मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न आणि बॉल सीमा रेषा पार. येतोय चौकार. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच. शाहिद मोकाशी हिरो ठरतायत मॅच मध्ये. जबरदस्त मॅच, सुपर क्लासिकल मॅच. अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून देखील पहिलीच मॅच, इंटरेस्टिंग मॅच. दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन. इथं क्रिकेटचा विजय होतोय. चला वेळ संघ आपण मैदानाच्या आतमध्ये टॉस साठी या. पहा मॅच मध्ये इंटरेस्ट वाढलेला आणि 2 चौकारांनी मॅच निश्चित जिंकली. टीम रणवीर स्पोर्ट्स सुरूर संघाचं अभिनंदन. बावधन बी आपण देखील अगदी प्रेक्षकांना अपेक्षित असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगवली आणि खूप चांगली मॅच. त्यामध्ये अमोल यांचं निश्चित कौतुक करणं गरजेचं आहे. चला कॉइन देऊन सहकार्य करा. वेळे वर्सेस सुरूर अशी मॅच आपण पाहणार आहोत. इब्बू सर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. सन्माननीय इब्बू सर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. अनेक क्रिकेटचे लिजंड खेळाडू पहा, अमोल सर देखील उपस्थित आहेत.